यांच्याकडनं आम्हाला देण्यात आलेलं आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. त्यांचं सुद्धा मनापासून आभारी सर्व स्पॉन्सर. चला पिंपलगर संघ आपल्या सलामीची जोडी आलेली आहे. तसाच दोन्ही पंच. चला भूषण पाटील, चला वेळ कमी आहे बघा, अजून 3 सामने खेळवायचे आहेत आणि कालच्या दिवसामध्ये जवळजवळ आपण 6:30 वाजेपर्यंत शेवटचा चेंडू टाकत होतो. तर आज आपल्याला निश्चितच लवकरच आटपायचं आहे. उद्याचा दिवस सुद्धा आपल्याला कव्हर करायचा आहे. त्यामध्ये बघा उद्याच्या दिवसामध्ये आजची कोणतीही मॅच नाही गेलेली बरे, कारण का उद्याचा दिवस कधी नेहमी कुठल्याही स्पर्धेचा फायनलचा दिवस हा बिझी शेड्यूल डे असतो. त्यामुळे उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला खूप काही फेस करायला लागणार आहे. तर फलंदाज येतोय सलामीची जोडी. चला अद्वित आपला 12वा खेळाडू आलेला नाही आहे. पहिला चेंडू पडण्याच्या आतमध्ये आपला जर 12वा खेळाडू ड्रेसिंगमध्ये नाही आहे, लक्षात ठेवा, पॅनलाइज करण्यात येईल आपल्याला. 12वा खेळाडू आलेला आहे पण ड्रेसिंगमध्ये नाही आहे, याची नोंद घ्यायची. हां ठीक आहे. सफेद टोपीवाला चेतन वाडकर आहे, तो सफेद टोपीवाला. अद्वित 11 पिंपलगर फलंदाजी करताना. चेतन वारगर आहे, चेतन डब्ल्यू टाक आणि चेतन दुसरा चेतन टी टाक. ब्ल्यू टोपीवाला ठाकरे आणि व्हाईट टोपी वारगडे. आपण असं बोलायला चेतन सफेद टोपी षटकार चालेल मला धरून. तर स्ट्राईकवरती बॅट्समन येतो तो चेतन वारघडे आणि नो स्ट्राईक एंडला चेतन ठाकरे. चेतन वारघडे, चेतन आगे डॉट डाल के डब्ल्यू डाल और सेम नाम डाल के चेतन आगे डॉट डाल के टी टाक. चेतन वारघडे, चेतन ठाकरे. स्ट्राईकवरती चेतन वारघडे आणि नो स्ट्राईक एंडला चेतन ठाकरे. तर गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. हां जयेश गोलंदाजीसाठी तयार. पाहूया गोलंदाज जयेश. आपण 38 सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षण पाहू शकता. एक डीप शॉर्ट पॉइंट आणि सेकंड स्लिप. किती षटकांचा सामना असणार आहे? ओव्हर्स किती असणार आहेत? आयोजक किती षटकांचा सामना असणार आहे कळवायचं आहे. पाच. चला 5 षटकांचा सामना गोलंदाजीसाठी तयार. गोलंदाज जयेश सामना करेल तो चेतन वारगडे. इथं मात्र चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला नाहीये. तर 1 धावेने संघाचं श्री गणेश होतोय. 1 धावेने चेतन याचं खातं ओपन होते. संघाची धाव संख्या 1. आपण पाहत आहात एकवीर ग्रुप भादवड आयोजित स्वर्गीय द्रौपदीबाई राजाराम पाटील स्मृती चषक 2024. पाहूया आता चेतन ठाकरेसाठी. इथे मात्र चेतनने चिप केलेल्या एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला चांगला फटका म्हणावा लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण आणि 1 धाव. 1 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 2. चेतन ठाकरे आणि चेतन वारगडे अशी सलामीची जोडी. रायटी लेफ्टर. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये. पुढचा चेंडू घेऊन इथे मात्र सुंदर चेंडू. पंचांचा कुठल्याही प्रकारचा इशारा आलेला नाही. चेंडू निर्धाव. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 2. अतिशय संत गतीने सुरुवात असलेला हा सामना. मोठा फटका चेंडूला भिडकावून दिलेला आहे. स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी चेतन वारगडे याच्या बॅटमधून षटकार.
या षटकाराने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 8 वरती. चांगला फटका चेतन वारगडे याच्या बॅटमधून. नॉन स्ट्राईक एंडला चेतन ठाकरे, दोन्ही सिमिलर नावं असलेली सलामीची जोडी. मात्र वारगडे खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतो इथे. मॅन फ्रॉम जून अंदुर्की. इथे मात्र सुंदर फटका चेंडूला खेळलेला आहे तो डीप पॉइंटच्या रिजनला. एक धाव पूर्ण आणि एकच धाव, एक धावेवर समाधान वाटतंय. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 9. इथे मात्र चेंडूला हलक्या हाताने ढकललेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसणार आहे. निर्धाव चेंडू. तर पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या होते ती बिनबाद 9. चांगली सुरुवात तर म्हणावी लागणार आहे. कुठल्याही प्रकारचं गडी बाद झाले नाही. धावसंख्या जरी कमी असली तरी कुठल्याही प्रकारचा विकेट घालवलेला नाही इथे मात्र ते अद्विक 11 पिंपलगर या संघाने. बॉलर्स नेम तरी पण लक्ष नसायला पाहिजे यार, तसं नसतं ना क्रिकेट. नाव बॉलर्स नेम भावेश. चला 2 धाव पॅनल्टीच्या या अद्विक 11ला लागलेल्या आहेत. त्या आपण पुढच्या इनिंगमध्ये ॲड करू. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतो तो भावेश. सामना करेल वारगडे. इथं मात्र चांगला फटका इथे मात्र वारगडेच्या माध्यमातून जे स्ट्रोक सिलेक्शन आहेत ना, एक चांगल्या प्रकारे स्ट्रोक सिलेक्शन इथे करतोय तो वारगडे. या एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 10. बोल मीनू. फोन आहे तुला सोडतो. जयेश का? जयेश सोडतो ना पुढे बायपास हो ना. माझी वाटेल बाईक हो का 4 व्हीलर. हा सुंदर फटका चेंडूला भिडकावून दिला स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. मानकोलीला बोलू ना, तू तर मला बोललेला जयेश बोला बायपास ओढायचं. हा त्याला बोल असती जाणं असती. इथं मात्र चेंडूला ढकललेला हलक्या हाताने एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला मिसफिल्ड आणि त्याचं रूपांतर 2 धावाने पूर्ण होते. 2 धावाचं संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 11. 18 वरती. चांगला फटका आला होता तो चेतन ठाकरे याच्या बॅटमधून. चेंडूला भिडकावून दिला होता स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. गोलंदाजीसाठी तयार भावेश. सामना करेल चेतन ठाकरे. पुन्हा एकदा चेंडूला स्वीप केलेला आहे. चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. बैठक शॉट. एक सुंदर फटका चेतन याच्या बॅटमधून आणि चेंडूला भिडकावून दिला होता तो स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. चांगली फलंदाजी करतोय चेतन. आतापर्यंत चेतन हा खेळतोय तो वैयक्तिक 15 या धावसंख्येवर आणि या 6 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 24. चांगली फलंदाजी पिंपलगर संघाकडनं. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र अपील करण्यात आलेले. पंच अपील फेटाळून लावत आहेत. 22च्या रूपामध्ये ही धाव.
या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या मात्र पुढे सरसावते ती 25. नाही नाही रन त्याच्या याच्यावर चालतं बॉलरचे पण याच्यावर नाही चालणार बॅट्समनचे. पुढचा चेंडू चेतन वारगडे. हो 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 कुठला तरी वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र इथे खेळ संपुष्टात. दोस्तो जुनादुर्गीचा संघ पाहूया गोलंदाजीसाठी येतो तो गोलंदाज पुन्हा एकदा ज्याने पहिली ओव्हर टाकलेली तोच ना जयेश वैयक्तिक दुसरं आणि सांघिक पहिलं षटक घेऊन फलंदाजीसाठी नवीन बॅटर आकाश अजूनही मैदानावरती चेतन ठाकरे याची फलंदाजी चालू आहे. पाहूया सलामीला आलेला फलंदाज चेतन ठाकरे मॅन फ्रॉम जुनादुर्की. बाद झालेला फलंदाज चेतन वारगडे मॅन फ्रॉम जुनादुर्की आणि जो बॅट्समन आलेला आहे आकाश पाटील तो सुद्धा जुनादुर्कीचाच आहे. पाहूया जयेश इथे मात्र बॅटची एज लागते चेंडू जातो फर्स्ट स्लिपकडे रनआउटची संधी हा ना आणि इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्टला सुद्धा मिस होतोय रनआउट. दोन वेळा संधी होती मात्र दोन्ही वेळा संधीला मिस करण्यात आलेला आहे. ही एकच धाव आहे. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 26. आता मात्र स्ट्राईकवरती आलेला आहे तो नवीन फलंदाज डावखुरा राईट हँडेड फलंदाज आकाश. पाहूया राईट आर्म राऊंड विकेट. जयेश चिप केलेला हवेमध्ये चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला इथे झेल सुटतोय. संधी होती तिथे झेल पकडण्याची मात्र रिजन डीप मध्ये झेल सुटतोय. एक धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 27. पाहूया जयेश वारगाडे चेतनसाठी इथे मात्र बीट होतोय चेतन ठाकरे आणि निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल जयेश याची. पहिल्या षटकामध्ये सुद्धा फक्त 9 धावा खर्च केले होते एक षटकार खाल्ल्यानंतर आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये 2 धावा खर्च केलेले आहेत जयेश. पुढचा चेंडू सुंदर गोलंदाजी जयेशाच्या माध्यमातून परफेक्ट चेंडू लाईन लेंथवरती पिच करताना जयेश आणि चांगली गोलंदाजी निर्धाव चेंडू. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे 2 धावा खर्च केल्या आहेत आणि धावसंख्या अजूनही आहे ती 27 वरतीच. आता मात्र चेतन ठाकरे याला कुठंतरी बांधून ठेवलेलं आहे. चांगली फलंदाजी केली चेतन यांनी 2 षटकार ठोकलेले आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. आता मात्र दिशाहीन चेंडू पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. या अवांतर धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 28 वरती. 2 निर्धाव चेंडूनंतर एक अवांतर चेंडू जयेश याच्या मार्फत. पाहूया पुढचा चेंडू घेऊन जयेश सामना करेल चेतन ठाकरे. पुन्हा एकदा चेंडूला ओ सुंदर झेल तिथे स्क्वेअर लेगच्या रिजनला आणि जयेश यांनी ही सफलता मिळवून दिलेली चेतन ठाकरे याची खेळी संपुष्टात. तर दुसरा आदरा बसतोय तो अद्विक 11 पिंपलगार या संघाला.
और यहाँ पर नील एंटरप्राइजेस डुंगेड़ा ऊपर नील एंटरप्राइजेस डुंगे नील ENT डाल बस नी हाँ बस ENT डाल बस डुंगेड़ा लगे DUNGE नवीन फलंदाज येतोय तो यष्टी रक्षक बॅट्समनचं नाव सांगायचंय अभय तन्मय थँक्यू तसं आम्ही लाईव्हला बोलायला लागलो तर आम्हाला आयोजक मरतील ना रे तन्मय इथे मात्र सुंदर चेंडू आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा 3 षटकांची समाप्ती धावसंख्या झालेली आहे 2 बाद 28 चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय तर वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतो तो गोलंदाज सर्वेश येतोय धावसंख्या झालेली आहे ती 28 हो इथे मात्र चेंडूला स्ट्रेट खेळलेला आहे चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफच्या रिजनला 1 धाव पूर्ण आणि 1 धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 29 वरती आता मात्र डावखुरा फलंदाज तन्मय मॅन फ्रॉम चिंबीपाडा बघूया डावखुरा आता तो फलंदाज तन्मय कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी इथे मात्र मारण्याचा प्रयत्न चेंडू बॅटची एज घेऊन जातोय तो ऑफ साईडच्या रिजनला चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरमध्ये 1 धाव पूर्ण आणि खराब फेकीचा कुठल्याही प्रकारचा फायदा घेण्यात आलेला नाहीये या 1 धावने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 30 धावसंख्या 30 षटकातील पुढचा चेंडू फलंदाज तयार इथे मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज आणि इथे खेळू संपुष्टात आकाश याची खेळू संपुष्टात येते न्यूमॅन इन राज ठाकरे मॅन फ्रॉम जू नांदुरकी पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय सर्वेश त्याच्या विपक्ष गोलंदाजीसाठी तयार हो खोदून काढण्याचा प्रयत्न ब्लॉक हॉलमध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र निर्धाव होतं राज मॅन फ्रॉम जू नांदुरकी खूप सारे खेळाडू या पिंपलगडच्या संघामध्ये जू नांदुरकीचे खेळत आहेत सलामीची जोडी त्यानंतर आकाश असेल राज असेल इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजी चांगली होते मेरिटवरती गोलंदाजी करताना गोलंदाज सर्वेश धावसंख्या अजूनही थांबलेली धावसंख्या आहे ती 30 चौथं षटक मार्गस्थ आहे धावसंख्या 30
संत गतीचा क्रिकेट पाहूया. राज ठाकरे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ठाकरे याच्या माध्यमातून चेंडू जातोय. सुंदर झेल, अतिशय सुंदर झेल. लेग स्लिप कडून जवळ जवळ शॉर्ट लॉंग लेगला धावत गेला हा पकडलेला झेल. आणि इथे मात्र राज ठाकरे याची खेळी संपुष्टात. तर सुंदर फटका तन्मय याच्या बॅटमधून येतोय. चेंडू 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा तन्मय पाहूया. शुभम पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. मॅन फ्रॉम चिंबीपाडा. चिंबीपाड्यावरनं इथे क्रिकेट खेळायला आलेला हा बॅट्समन पाहूया. चांगल्या प्रकारे मोठा फटका खेळला होता. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका मारायचा आहे. चला रुहानी तयार राहायचंय. यानंतर रुहानी विपक्ष नील. प्रियांशी प्रांशी आपण तयार राहायचंय. रुहानी विपक्ष प्रांशी. ओ हो हो, सुंदर चेंडू खोदून काढला होता. हेलिकॉप्टर फटका. एक धाव पूर्ण झालेली आहे आणि दुसऱ्या धावाचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नसणार आहे. एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 38 या धावसंख्येवर. विजेश नवीन फलंदाज विजेश. ज्या प्रकारे फील्ड सेटिंग करत आहेत निश्चित एक चांगल्या प्रकारची फिल्डिंग म्हणावी लागेल ती क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची. विजेसाठी आपटलेला चेंडू. सुंदर फटका. चेंडूला भिडकावून दिलेल्या लॉंग लेगच्या रिजनला 1 बाउन्स 4 रनसाठी. गोलंदाज शुभम याने आतापर्यंत 12 धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या गोलंदाजीमध्ये. अजूनही षटकातील काही चेंडू शेष. 4थं षटक मार्गस्थ आहे. यानंतर 5वा षटक आपल्या समोर. शेवटचं षटक. 83 आपण तयार राहायचं. यानंतर 11 आपण तयार राहायचंय. इथे मात्र चेंडूला खेळलेला आहे तो. चेंडू जातो मिड ऑफच्या रिजनला. एक धाव अपूर्ण आणि एक धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 43 धावा झालेल्या आहेत. रन बोलते जा रे.
धावसंख्या 43. पुढचा चेंडू तन्मयसाठी पुन्हा एकदा चन्मय याच्या बॅटमधून आणि सुंदर झेल. आणि निश्चितच त्याला सुंदर झेल म्हणता येईल कारण का चांगल्या प्रकारे स्वतःला जज केलं तिला आता आणि तिथं चांगला झेल पकडला तिथं क्षेत्ररक्षकाने. आणि तन्मय याची खेळी संपुष्टात. तर पंचषटक समाप्तीचा इशारा करतोय. 4 षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 5/43. अजूनही एक षटक. 5 षटकं झालेले आहेत. चला 5 षटकांची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 43 आणि 44 धावांचं आव्हान असणार आहे. लक्षात ठेवायचं आहे. आणि पॅनल्टीच्या 2 धावा ह्या तुम्हाला आम्ही 1 ओव्हर झाल्याच्या नंतर ॲड करणार आहोत. तर त्या बाबतीत आपण निश्चिंत राहायचं आहे. नील एंटरप्राइजेस डुंगेचा संघ. पाहूया सिटी इमर्जिंगमध्ये सुद्धा तुम्ही एक गाव एक गट खेळून खेळता तर निश्चितच तुम्ही एक चांगले संघ गणले जाता. भले तुम्ही विजेते होत असाल नसाल, तुम्ही पहिल्या राऊंडला बाहेर होत असाल, तुम्ही सेमीफायनलपर्यंत जात असाल किंवा फायनल जिंकत असाल, कारण का तुम्ही एक गावातील खेळाडू घेत आहेत आणि एक गावातील खेळाडू घेऊन तुम्ही जर पुढे वाटचाल करत असाल तर निश्चितच तुम्हाला एक चांगला ॲडव्हान्टेज असतो तुमचा संघ बांधण्यासाठी. आणि तुमच्याकडे खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज असतात ज्याच्यामधून तुम्ही शिकत असतात. तर पाहूया 5 षटकांची समाप्ती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 43 आणि 44 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते नील एंटरप्राइजेस डुंगे यांच्या समोर. ते अद्विकिलम पिंपलगर या संघाने कशा प्रकारे हे धावा चेस होतात, कशा प्रकारे गोलंदाजी होते याचं धावतं विवरण संदीप बाबुल सर आपल्यासमोर घेऊन येत आहेत. बहुत बहुत धन्यवाद मयूर पाटिल। 44 रनों की चुनौती है और इस चुनौती का पीछा करने के लिए देखना होगा कि कौन से बल्लेबाज यहाँ पर मैदान पर उतरेंगे। और एक अच्छी यहाँ पर मैं तो कहूँगा बल्लेबाजी का प्रदर्शन रहा। 44 रन बनाए हैं और उसका पीछा करते वक्त शुरुआत के ओवर काफ़ी महत्वपूर्ण रहेंगे। शुरुआती के 2 ओवर जो कि काफ़ी महत्वपूर्ण होंगे। लाइव टेलीकास्ट ये मुकाबला है और इस लाइव के माध्यम से काफ़ी दर्शक हमारे यूट्यूब के साथ जुड़े हुए हैं। उन सभी का हार्दिक स्वागत। दोस्तों मैं हूँ संदीप बागुल और मेरे साथ जुड़े हैं कमेंट्री बॉक्स में वो सुरीली आवाज़ जिनका नाम है मयूर पाटिल। धन्यवाद सर। यानंतरच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे। 82-11 आपण आल्याची नोंद करून घ्यायची। रुहानी, चला रुहानी यायचं आहे नाणेफेकीसाठी। रोहानी और प्रियांशी 11 के दोनों कप्तान प्लीज टॉस के लिए आपको तुरंत ही आना है टॉस बॉक्स में। रुहानी कया चलिए आइए, टॉस के लिए आपको तुरंत ही आना है। दोनों बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं और दोनों का नाम है। टॉस के लिए हम आगे बढ़ेंगे और टॉस के लिए वहाँ पर टॉक्स बॉक्स में जो कि मयूर पाटिल रहेंगे दोनों कप्तान और प्रमुख मान्यवर के हाथों से टॉस लेंगे मयूर पाटिल। ओवर टू हिम। तर धन्यवाद सर। तर नाणेफेक होते रुहानशी 11 मालोडी विपक्ष प्रांशी 11 ठाकराचा पाडा राजे पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते। चला प्रांशी 11चा कॉल आहे। हेड इज द कॉल आणि नाणेफेक जिंकले प्रांशी 11ने। तू जा बाई। प्रांशी 11 आपण नाणेफेक जिंकलेले। आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे। समोरील एक मालोडी संघ खूप मोठा संघ आहे आणि खूप चांगल्या प्रकारे मागच्या सामन्यामध्ये त्यांनी फलंदाजी केलेली आहे। तर कितपत धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असणार आहे तुमचा? सामना तुम्हाला कळवण्यात येणार आहे, पण तुम्ही तुमचं एक टार्गेट सांगा की आम्ही या टार्गेटपर्यंत त्यांना थांबवू म्हणून। 40 ते 50 धावांच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे। स्पर्धेला एन्जॉय करताय का? नक्कीच करू। निक्कीच ठाकराच्या पाड्यावरनं आलेला संघ आणि तुमचे फिल्डरसुद्धा तिकडनं कोपऱ्यातून बघत आहेत। तर तुम्ही एन्जॉय करा सामन्याला आणि यानंतर तयार राहा। तर नाणेफेकीचा कॉल झालेला, नाणेफेक जिंकलेले प्रांशी 11 ठाकराच्या पाडाने। इज बॅक टू कॉमेंट्री बॉक्स। संदीप बाबुल सर इज देअर। Thank you very much and umpire is also gesturing us
We are going to start the match. The target of 44 run has given. तन्मय गेंदबाजी के लिए आ चुके हैं और स्ट्राइक पर है. गेंदबाजी की शुरुआत तन्मय करेंगे. 44 रनों की चुनौती है. पहली गेंद पर बहुत ही बढ़िया गेंद थी. ये स्क्वेल की ओर जा रही है और केवल 1 रन ही मिलेगा. बहुत बढ़िया गेंद थी ये. ब्लॉक होल में गेंद थी जिसे सफल होकर खेलने का प्रयास बल्लेबाज का, लेकिन शरीर से टकराई गेंद और स्क्वेल की दिशा में गई है 1 रन के लिए. टीम का खाता खोलते हुए दोनों बल्लेबाजों ने दोनों ने स्ट्राइक रोटेट किया. इसी भी शॉर्ट पिच गेंद पर बहुत ही बढ़िया, लेकिन मिस टाइम स्ट्रोक मिड विकेट पर कैच आउट के तौर पर आउट. पहला विकेट का पतन. बहुत ही बढ़िया कैच लिया मिड विकेट के दिशा में. काफी देर तक गेंद हवा में थी. बहुत ही टाइमिंग था उनके पास और पहले विकेट का पतन. पहला विकेट गिर चुका है और नए बल्लेबाज मैदान पर सर्वेश आ चुके हैं. तो सर्वेश पर काफी निर्भर होना होगा, क्योंकि देखिए शुरुआती ओवर है. 44 रन है. इस मैदान पर लगभग 60 रन भी चेस हो चुके हैं मयूर पाटिल. तो 44 रनों की चुनौती देखिए यहाँ पर क्या हाल. निश्चितच सर 5 षटकाचा सामना आहे आणि 44 धावा इतक्या मोठ्या धावा इथे म्हणू शकत नाही, कारण का छोटा ग्राउंड आहे. धावा बनवू शकतात, मात्र गोलंदाजी जर चांगली झाली तर निश्चितच एक कडवट आव्हान असणार आहे ते फलंदाजी करणाऱ्या संघासमोर. हॅलो हॅलो. तर सुंदर चेंडू होता, निर्धाव गेलेला आहे चेंडू. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. धावसंख्या आहे ती 1 वरती थांबलेली आहे. पहिलं षटक अजूनही मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकामध्ये विकेट सुद्धा प्राप्त केलेलं आहे ते इथे गोलंदाज तन्मय याने. पाहूया षटकातील पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तन्मय सामना करेल फलंदाज सर्वेश. तन्मय सर्व्हिससाठी आपटलेला चेंडू, चांगला फटका आणि चेंडू जातो सीमा पार. स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी षटकार. बहुत ही कमाल का सिक्सर लगाया है. बल्ले के मध्य से खेला और इस प्रकार की अगर गेंदें फेंकेंगे तो निश्चित तौर पर ऐसे स्ट्रोक ही दिखाई देंगे. स्कोर हो चुका है 7 रन हो चुके हैं विद द लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट के नुकसान पर 7 रन पहले ओवर के बाद. 4 गेंदें, 2 गेंदें अभी भी बची है, माफ कीजिएगा. देखना होगा कि इन 2 गेंदों पे कितना रन आएंगे. स्ट्राइक पर फिलहाल है सर्वेश. इसी बीच अंदरूनी सिरा लगा फाइल की ओर गेंद और 1 रन लेने का फिर से एक बार मौका. आसान सा. इक्के दुक्के से बात बनने वाली नहीं है मयूर पाटिल. छक्के चौके लगाने होंगे इस मैच को जीतने के लिए. निश्चितच सर मागच्या चेंडूवरती ज्या प्रकारे फटका आला होता तशाच प्रकारच्या अजून 2-4 फटक्यांची आवश्यकता आहे ती फलंदाजी करणाऱ्या सांगणार, तरच तुम्ही मॅचमध्ये इन होऊ शकता. चांगली गोलंदाजी करतो इथे गोलंदाज तन्मय. तन्मय दारों आ रही गेंद और ये बैकफुट पर जाकर ऑन ड्राइव किया. लॉन्ग ऑन की दिशा में थोड़ी सी हड़बड़ाहट और बहुत ही अच्छा बैकअप मिला है. 2 रन तब बेशक मिलेंगे, लेकिन जो बैकअप था मिड विकेट के खिलाड़ी ने वो लॉन्ग ऑन के पीछे आकर रुका. बहुत बढ़िया 2 रन मिले और पहले ओवर की समाप्ति. ओवर की समाप्ति. ये क्या था, चौका था शायद. यस, ये चौका है. पंच निर्णय काय आपण जरा सांगू शकाल का? चौका नहीं है. ओके. धावा किती आहेत? 2 धावा आहेत. ठीक आहे, 2 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10 आणि पॅनल्टीच्या 2 धावा आम्ही इथे ॲड करत आहोत, तर धावा झालेल्या आहेत त्या 12. थांबायचं आहे जरा, पॅनल्टीच्या धावा ॲड नका करू. पंच जरा निर्णय सांगणार आहेत आम्हाला, काय निर्णय.
चला खेळाडू कक्षातून आपण बोलायचं नाहीये. डुंगे हा दिसत आहेत आपण कॅमेरामध्ये. तर पंच षटक समाप्तीचा इशारा करतायत. नवीन आलेला गोलंदाजाचं नाव सांगायचंय चेतन, मॅन फ्रॉम जून आंदुरखी. पाहूया जून आंदुरखी गावामध्ये तर इतके एक गाव गटसाठी संघ कुठला आहे अजून माहीत नाही आहे, मात्र अंडरआर्म क्रिकेट हा गाव खूप चांगल्या प्रकारे खेळतो. एक डॉमिनेंट चांगला आहे त्यांचा. जवळजवळ टॉप 3 मध्ये येत असतो हा अंडरआर्म क्रिकेटमध्ये. नागाव असेल, जून आंदुरकी असेल, चाविंद्रा असेल, अशी जी गावं आहेत ती अंडरआर्म क्रिकेट इतक्या चांगल्या प्रकारे खेळतात. त्याचमध्ये हा गाव. पाहूया इथले गोलंदाज खूप चांगले असतात. चेतन वारगाडे, कारण का ग्रामीणचे गोलंदाज आणि ग्रामीणच्या गोलंदाजांची कसक ही बॉलिंगमध्ये खूप चांगल्या प्रकारे असते. चांगले गोलंदाज असतात. त्याच प्रकारे तुम्हाला सिटीचे बॅट्समन हे चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना पाहायला मिळतील. चेतन वारगडे. चेतन की पहले गेंद पर ये बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, हवा में गेंद और बहुत बढ़िया कैच. दूसरे विकेट का पतन. डीजे इसी बीच ये पहले बल्ले से टकराया, उसके बाद शरीर को टकराई और विकेटकीपर ने स्वयं जाकर गेंद को रोका. केवल एक रन लेने का मौका. एक एक दो दो रन यहाँ पर आ रहे हैं और ये अच्छी रणनीति है कि प्रत्येक गेंद पर रन बनाने का प्रयास जारी है और कमजोर गेंद का फायदा भी उठाया जा रहा है. निश्चितच सर, कारण का सिंगल्स आणि डबल्स याला क्रिकेटची लाईफलाईन म्हटलं जातं. सिंगल्स आणि डबल्स तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जीवित ठेवते क्रिकेटमध्ये मॅचमध्ये. अगली गेंद. इसी बीच ये बल्ला पहले घुमाया, उसके बाद गेंद आई और डॉट गेंद. बहुत अच्छी यहाँ पर चेंज ऑफ पेस किया. तो योगी तिरुपती हाईट्सचा आहे तो, आणि तो जो आता नवीन तयार होतोय ना तो शंभू शंकर म्हणून प्रोजेक्ट आहे. नवीन प्रोजेक्ट आहे तो आता. तिथे तो आता गाववाल्यांनी तयार करत घेतलेला. आमचे 2 गाववाले ना त्यांनी पार्टनरशिपमधून करत घेतलेलं आहे. त्यांचं आता रेट्स तिकडचं आयडिया, पण इथे काहीतरी 4,000 रुपये स्क्वेअर फूट चालू आहे आमच्याकडे. टैप किया, ड्राइव किया मिड विकेट के और एक रन लिया. दूसरे रन के लिए भागने के लिए तैयार, लेकिन एक अच्छा थ्रो और केवल एक ही रन से संतुष्ट. बहुत बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन हो रहा है. देखिए मयूर पाटिल, मौका नहीं दिया जा रहा है और एक सटिंग लाइन ऑन लेन अपने आप देख सकते हैं. निश्चितच सर, पहिल्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या षटकामध्ये चेतन वारगाडे सुद्धा चांगली गोलंदाजी करते. ज्या प्रकारे त्यांना माहिती आहे की आपल्याला 44 धावा डिपेंड करायच्यात, त्याच प्रकारची लाईन ऑन लेंथवरती इथे गोलंदाजी करताना दोन्ही गोलंदाज. इस बार ये गेंद को बल्ले के मध्य से खेला मिड विकेट की ओर. एक टप्पा खा की हुई गेंद जा रही है सीधी सीमा रेखा पार चौके के लिए. डीप मिड विकेट थोडा खूपच वाईड होता, त्यामुळेच त्याला खूप स्पेस मिळाला. त्या साईडला खूपच गॅप होता आणि त्याचं रूपांतर वन बाउन्स चेंडू चौकारसाठी. तर 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 18. अजूनही
3 षटक बाकी आहेत आणि कट टू कट मॅच चालू आहे सध्या तरी सर. या चौकाराने पूर्णपणे मॅचमध्ये आणलेला आहे तो फलंदाजी करणारा संघाने. 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही 2 धावा पॅनल्टीच्या ॲड केलेल्या आहेत, त्यामुळे त्या 2 धावासुद्धा ॲड होतीलच. इक्वेशन सोपं होऊन जाईल अजूनही 2 धावाने. सध्या तुमच्यासमोर हा इक्वेशन आहे. चला 2 धावा पॅनल्टीच्या ॲड करतोय आम्ही. 2 षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होत्या 18. या 2 धावा पॅनल्टीच्या ॲड झालेल्या आहेत. 2 षटकाची समाप्ती, 2 गडी बाद, धावसंख्या झालेले 20. आता 18 चेंडू आणि 24 धावा इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे. दोन्ही संघांनी प्रति षटकामध्ये 8ची सरासरी गाठायचे. मात्र डिपेंड होऊ शकतात सर. कालच्या दिवसामध्ये हर्षित एंटरप्राइजेसने 12 चेंडूमध्ये 13 धावा दिल्या नव्हत्या. रणजित शिकारी पाहूया, हा सुद्धा जुनादुर्गीचा खेळाडू वाटतोय. सरनेमवरून समजलं. चला मॅन फ्रॉम जुनादुर्गी, जवळजवळ निम्मा संघ जुनादुर्गीचा खेळतोय. तन्मय खेळतोय चिंबीपाड्यावरनं. तर डुंग्याचा संघ हा मला वाटतोय एक गाव एक गट संघ खेळतोय ना. मिक्स खेळाडू आहेत डुंग्याच्या संघामध्ये सुद्धा मिक्स खेळाडू आहेत. कालच्या दिवसामध्ये फक्त गावदेवी कोंबडवाडा आजच्या दिवसामध्ये हा संघ एक मिक्स संघ खेळला. सॉरी, एक गाव एक गट संघ खेळला. तर पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पंचांचा व्हाईटचा इशारा येतोय. तर अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 21 वरती. काय वाटतोय सर, अवांतर धावा तुमच्याकडे पहिले धावा कमी आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही अवांतर धावा खर्च करतायत, निश्चित तुम्हाला घातक ठरू शकतो. देखिए ये बिल्कुल ही नहीं चलेगा और इस बीच ये डेड बॉल होगी. काफी कमाल की ये बल्लेबाजी करने का उनकी स्टाइल है, आक्रामक रवैया है. फिर से एक बार क्या आसानी के साथ सफाईदार 6 रन. बहुत ही बढ़िया स्ट्रोक था ये. डीजे आपण समजू शकतो इथं डीजे मॅनचा लहान मुलगा सुद्धा त्याच प्रकारे पावलावरती पाऊल टाकताना. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवे ते लॉंग ऑनच्या रिजनला क्षेत्ररक्षण देतोय आणि इथे मात्र सहज सोप्पा झेल सुटलेला आहे. पहिले तुमच्याकडे धावा कमी आहेत, त्यामध्ये अशी तुम्ही झेल सोडतात, निश्चित तुम्हाला महाग पडू शकतो. ये क्या टूटा है, सपना टूटा है और जीवन दान मिला है बल्लेबाज को. ये काफी ऑफ स्टंप के बाहर थी और निश्चित तौर पर ये वाइड गेंद होगी. पहले से ही मन बना लिया था सफल होकर खेलेंगे और ये ज्यादा ही कुछ बाहर निकली गेंद. चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्क्वेअर लेगच्या रिजनला चेंडू जातो. वन बॉल चेंडूला कलेक्ट केलाय, तर त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये झाले. 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 32 वरती. आता मग जिंकण्यासाठी फक्त 12 चेंडूंची आवश्यकता. 15 चेंडूंमध्ये 12 समीकरण सोपं होताना इथं मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला, डुंगे या संघाला. तर पुढचा चेंडू गोलंदाज तयार. हॅलो, पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये आणि चेंडू जातोय तो निर्धाव. आता मात्र 14 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. तर एक सोपं समीकरण इथे तयार होताना तो डुंगे या संघासमोर. यानंतरच्या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे, त्वरित आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. नाणेफेक जिंकलेला संघ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये आणि चेंडू कलेक्टसुद्धा होत नाहीये. 22च्या स्वरूपात ही धाव या अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरसावते ती 33. आता मात्र 11 धावांची गरज आहे. सफल होकर खेल दिया. बहुत ही बढ़िया स्ट्रोक और ये सबसे बड़ा सिक्सर.
दर्शन केवल एक ही रन, इस एक रन के मदद से स्कोर पहुंच चुका है 40 रन। केवल 4 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। चेतन ठाकरे गेंदबाजी के लिए इस बीच आते हुए आक्रमण के तौर पर मोर्चे पर लगाया गया उनको। और इसी के साथ गेंद जो है, अच्छी फील्डिंग वहां पर सर्वेश है शायद, तन्मय, मैन फ्रॉम चिंबीपाड़ा। इसी बीच एक करारा प्रहार, ऑन ड्राइव किया केवल एक रन के लिए। और ये गेंद सीधी चली जाएगी, 90 मीटर का छक्का, 6 रन। इसी के साथ भी जीत लिया मैच को। कॉन्ग्रेचुलेशन नील एंटरप्राइजेस डोंगे। तर मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो इंस्टाग्रामवरती असेल, आपण पाहू शकता वन ऑफ द डेंजरस पर्सनॅलिटी भूषण पाटील यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा आपण जयेशला देतोय, त्याने चांगली गोलंदाजी केली। या साईडला पाहायचंय तर यानंतरचा सामना फ्रान्सी विपक्ष रोहिणी मालोडी, रोहानी एंटरप्राइजेस मालोडी। चला फ्रान्सी 11 चला बघा आपण सामन्याला सुरुवात करायची। 5 षटकांचे सामने असणार आहेत। नाणेफेक जिंकलेली फ्रान्सी 11 ने आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता। चला फ्रान्सी आपला 12वा खेळाडू पाठवून द्यायचा। हो हो, फ्रान्सी won the toss and they decided to field first and they invited to Rohani Enterprises for the bats. चला यानंतर आपण भूषण पाटील यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत। चला आजच्या दिवसातील सेकंड लास्ट सामना